घोडेगावात जुग जुग जिओ अभियानांतर्गत अवयवदान जनजागृती। जनता विद्यालयात विविध उपक्रम संपन्न। केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी जुग जुग जिओ अवयवदान जनजागरूकता अभियानांतर्गत आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव ग्रामीण रुग्णालयामार्फत येथील जनता विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय येथे विद्यार्थी व नागरिकांमध्ये आरोग्याविषयी आणि अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी एका विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। विद्यार्थ्यांमध्ये अवयवदानाविषयी गांभीर्य निर्माण व्हावे यासाठी विविध सर्जनशील उपक्रम राबवण्यात आले। विद्यार्थ्यांनी आकर्षक रांगोळ्या काढल्या तसेच चित्रकला प्रदर्शनामध्ये अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित करणारी स्केच रेखाचित्रे साकारली। या प्रसंगी सर्व उपस्थितांना व विद्यार्थ्यांना अवयवदानाची शपथ देण्यात आली। कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना अवयवदानाचे मानवी जीवनातील महत्त्व सविस्तर सांगण्यात आले। या प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रीती डामसे, आयुष अधिकारी डॉक्टर सुवर्णा काळे, होमिओपॅथी अधिकारी डॉक्टर अर्चना काळे, इन्चार्ज अधिपरिचारिका नीलम कुटे, नेत्रचिकित्सा सहाय्यक प्रीती रोकडे, कनिष्ठ लिपिक हेमलता गावडे, दंतशल्य चिकित्सक सहाय्यक सुरेखा हुले आणि राजेश्वरी काळे यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील इतर सर्व अधिकारी, पदाधिकारी, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। किसी को नया जीवन देने के लिए किया जा सकता है। दान करूंगा। हमारे देश में प्रत्यारोपण के लिए अंगों और ऊतकों की कमी को देखते हुए मैं यह भी प्रतिज्ञा करती हूँ कि मैं अपने परिवार मित्रों और देशवासियों को भी अपने अंग एवं ऊतक दान करने के लिए प्रेरित करने के सभी प्रयास करूंगा। नमस्कार, मी मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर प्रीती डामसे, ग्रामीण रुग्णालय घोडेगाव। जुग जुग जिओ अभियान हा जो एक उपक्रम आपल्या शासनाने राबवलेला आहे, तर यामध्ये जे अवयव असतात त्याची उपलब्धता ही खूप कमी आहे आणि त्याची मागणी ही खूप जास्त आहे। तर त्या दृष्टीने आपल्याला अवयवदानाची जनजागृती करण्यासाठी आम्ही आज जनता विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय घोडेगाव येथे आलेलो आहोत। तर एक जो अवयवदाता असतो हा एका अवयवदात्यामुळे 8 रुग्णांचे प्राण वाचू शकतात। त्यामध्ये आपण हृदय, किडनी, आपले फुफ्फुस, यकृत, पॅनक्रियाज, त्यानंतर कॉर्निया, त्वचा आणि हाडे असे आपण अवयव यामध्ये दान करू शकतो। तर त्याबद्दल आम्ही सर्व माहिती विद्यार्थ्यांनाही दिलेली आहे आणि आमच्या ग्रामीण रुग्णालयातील लोकांनी याची एक प्रतिज्ञा पण याबद्दल घेतलेली आहे। या उपक्रमामध्ये माझ्यासोबत डॉक्टर सुवर्णा काळे, डॉक्टर अर्चना काळे आणि आमच्या इन्चार्ज सिस्टर नीलम कुटे, त्यानंतर आमच्या कार्यालयातील गावडे मॅडम, त्यानंतर सुरेखा हुले आणि राजेश्वरी काळे मॅडम, आमच्या ऑप्थनच्या प्रीती रोकडे मॅडम, हे सगळे सहभागी झालेले आहेत।